डोमे ग्राम नगर सोडूनी विचारस वसुदेशे नाना परी गोदातीरी उद्धरी जीवराशी महापूर्व नगरी आले ऋषिकेशी लक्ष्मीच्या देवळी स्वामी राहिले विदमासे. बाबा डोमेग्राम मूळ स्वामी निघाले आणि फिरत फिरत भ्रमत बीडला आली. वर्धन नगरी म्हणत त्या बीडला. तर त्या वर्धन नगरीला आले आणि लक्ष्मीचं देऊळ होतं. त्या लक्ष्मीच्या देवळात 4 वेदमासी म्हणजे 4 महिने राहिले आणि तिथं हा कोणता दृष्टांत सांगितला देवानं. तिथं चांदू याचा दृष्टांत सांगितला. परसनायकाच्या गुंफेत राहत होते ते. तर बाबा ते काय म्हणे, ते म्हणतात कौनी एकी सुधार्थी देवळाशी ये तो चांदवा आंब्यासारखे आंबे देखे, केळासारखी केळी देखे, नारळासारखी नारळ देखे, जांभळासारखी जांभूळ देखे, ती तोडोनी खावं बैसे तो शेने मातिया तोंड भरे. असा दृष्टांत त्याने दिला आहे. बाबा 81 कोटी 1,10 देवता आहेत. कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाय, सुकुन, क्षीराब्दी, अष्टभैरव, विश्वरूप आणि चैतन्य. कर्मभूमीच्या देवता 13 कोटी, अष्टदेवनी 13 कोटी, अंतराळ 13 कोटी, स्वर्ग 33 कोटी, सत्यकाय, सुकुन 5 कोटी, 9 कोटी, क्षीराब्दी 1,15,00,000, अष्टभैरव 8, विश्वरूप 1, चैतन्य 1. अशा 81 कोटी 1,10 देवता आहेत आणि त्यांच्या तेवढ्याच विद्या आहेत. त्या विद्याला 1 ते 4 देवतेच्या विद्याला शिल्पविद्या म्हणतात आणि 5 ते 9 स्थानीच्या विद्याला स्थूळा विद्या किंवा म्हणजे स्थूळा किंवा अप्रोक्ष विद्या म्हणतात. माय बाबा ज्या 1 ते 4 देवतेच्या शिल्पविद्या आहेत तर ह्या विद्या आहेत. तर ह्या विद्यामध्ये जीवाला सतत मळ आणि पिंडास्ता प्रकाशत नाही. परंतु 5 ते 9 स्थानीच्या ज्या देवता आहेत त्यांच्या जर विद्या झाल्या तर त्या जीवाला सतत म्हणजे 24 तास मळ आणि पिंडास्ता प्रकाशतात आणि तो त्याच्यामध्येच गोडून राहतो आणि त्याला त्याचे अष्टस्वभाव नसतात. त्याला बंद होतात अष्टस्वभाव. मळ नाही, मूत्र नाही, शीत नाही, उष्ण नाही, भय नाही, निद्रा नाही, सुधा नाही, पिपाशा नाही, कोणतंच काही वाद त्याच्या मागं नाही. त्यानं खाल्लं तरी बी काही हरकत नाही आणि नाही खाल्लं तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही. तो दिशेला गेला तरी काही परिणाम होत नाही आणि नाही गेला तरी काही परिणाम होत नाही आणि त्याचा मनुष्य देहाचा लेप हा बंद होतो आणि विद्याचा लेप हा चालू होतो. तर असा ह्या स्थूळा विद्या आहेत आणि त्या म्हणजे काही विद्यावंत म्हणजे स्थितीत म्हणजे 8 ते 9 स्थानीच्या देवतेच्या विद्यावंताला स्थिती होते आणि अष्टभैरवाच्या याला अवस्था होते आणि 1 ते 6 स्थानीच्या देवतेच्या विद्यावंताला आवेश होतो. आवेश, अवस्था आणि स्थिती. तर 8 ते 9 देवतेचे विद्यावंत सुखामध्ये मग्न असतात आणि अष्टभैरवाचे जे असतात ते अवस्थेमध्ये म्हणजे अवस्थेमध्ये पडलेले असतात. तर अशा प्रकारे ह्या विद्या येतात आणि 1 ते 4 स्थानीच्या देवतेच्या विद्यावंताला नेहमी मळ आणि पिंडाचा प्रकाश नसल्यामुळं ते खालच्या देवतांना खालच्या यांना बघू शकत नाहीत. तर ते कशामुळं द्वारे बघतात, प्रतीच्या परमाणूद्वारे बघतात. तर स्वर्गीचे विद्यावंत किंवा फळीये म्हणून आपण द्यायला ते स्वर्गीचे फळीये खालील जीवांना आणि खालील म्हणजे विद्या म्हणजे फळीयांना कशाद्वारे बघतात, प्रतीच्या परमाणूद्वारे बघतात. तर स्वर्गीचे 1 परमाणू, अंतराळीचे 3 परमाणू, पुन्हा अष्टदेवनीचे 5 परमाणू आणि कर्मभूमीचे 9 परमाणू अशाद्वारे बघतात. परंतु त्याला आणि अनात्मा आणि
आणि त्याला अनात्मा म्हणतात. कशाला? त्या म्हणजे प्रतीचे परमाणू आहेत त्याला अनात्मा म्हणतात. आणि वरचे जे फळी आहेत किंवा विद्यावंत आहेत त्यांना सतत मळ आणि पिंडास्ता प्रक असतात. म्हणून ते खालील देवतांना, खालील जीवांना, खालील फळीयांना म्हणजे मळाद्वारे बघतात. अशी घ्यायची स्थिती आहे मला बघतो. तर ज्या इथं काय आहे 1 ते 4 स्थानीच्या विद्या ज्या आहेत तर त्या विद्या आणि 5 ते 9 स्थानीच्या विद्या आहेत. तर त्या 5 ते 9 स्थानीच्या विद्येमध्ये जास्त सुख आहे. या 1 ते 4 स्थानीच्या विद्येमध्ये जास्त सुख नाही. तर ह्या आपल्याला कशा वाटतात की आपल्याला ब्रह्मविद्येसारखे वाटतात. म्हणजे जसे पण त्याने आपल्याला संसार निवृत्ती होत नाही. म्हणजे 1 ते 4 स्थानीच्या देवतेच्या विद्या, शिल्पविद्या त्या आपल्याला वाटतात त्या म्हणजे परमेश्वराच्या ब्रह्मविद्यासारख्या. पण ब्रह्मविद्येनं जशी म्हणजे संसार निवृत्ती होती तशी 1 ते 4 स्थानीच्या देवतेच्या शिल्पविद्यानं संसाराची निवृत्ती होत नाही. 5 ते 9 स्थानीच्या देवतेच्या विद्या ह्या तर म्हणजे मोक्षतुल्य आहेत त्या. पण तिथं देखील आपल्याला संसारातून निवृत्ती होत नाही. पण आपल्याला तसं वाटत आहे, भास होतो आहे. जसं त्या सुधार्थी जो असतो तो मंदिरात जातो त्याला म्हणजे केळ्यासारखे केळं दिसतात, आंब्यासारखे आंबे दिसतात, परंतु तो तोडून बघायला बघतो, खायला बघतो तर त्याचे तोंडात म्हणजे सगळं शेणामातीनं त्याचं तोंड भरलं जातं आहे. तसं आपल्याला जर शिल्पविद्या झाल्या, स्थूळविद्या झाल्या जरी झाल्या तरी आपल्याला म्हणजे आपली संसारातून निवृत्ती होत नाही. जसं त्या माणसाच्या सुधार्थी माणसाच्या तोंड म्हणजे चिखला मातीनंच भरतं आहे तसंच देखील आपलं देखील तोंड म्हणजे शिल्पविद्यावंताचं बी त्याला बी म्हणजे च्युती होते आणि खाली यावं लागते पुन्हा संसारात. आणि त्या 5 ते 9 स्थानीच्या बी विद्यावंतांना फळ्यांना खाली यावंच लागतं आहे. तर ते देखील त्या शेणामातीनं ते बी शेणामातीनं तोंडच भरणं नाही का त्याप्रमाणे त्यांचं बी पण ब्रह्मविद्या जर घेतली, ब्रह्मविद्याचा अभ्यास जर केला 9 प्रकरणं, ब्रह्मविद्या म्हणजे 9 प्रकरणं, 9 प्रकरणाचा जर अभ्यास केला माहिती हो तर आपल्याला संसारातून निवृत्ती होते आणि आपण अमर होतो. तर माय बाबा तुम्ही अमर व्हा, संसारातून निवृत्ती करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडवत प्रणाम करतो.